पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 22 फेब्रुवारी, प्रायश्चित काळातील पहिला रविवार. पहिले वाचन उत्पत्ती अध्याय 2 ओवी 7 ते 9, अध्याय 3 ओवी 1 ते 7. परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जिवंत प्राणी झाला. मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. परमेश्वर देवाने सुंदर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली. परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुशार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय? स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, नाही, देवाने तसे म्हटले नाही. बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो, परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले. बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल. परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल. स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यास सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे, म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता, तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांना समजले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. दुसरे वाचन रोमकरास पत्र अध्याय 5 ओवी 12 ते 19. म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले. नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी पाप जगात आले होते, परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते. परंतु मरणाने आदामाच्या काळापासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाहीत त्यांच्यावर सुद्धा मरण राज्य केले. देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला. आदाम ख्रिस्त जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. देवाची मोफत देणगी आदामाच्या पापासारखी नाही, कारण आदामाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले. देवाची कृपा आणि दान एक मानव येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आम्हाला व विशेष करून सर्व लोकांकरिता विपुल झाली. आदामाने पाप केल्यानंतर तो दोषी ठरला होता, पण देवाची देणगी वेगळी आहे. देवाची मोफत देणगी पुष्कळ पापानंतर आणि त्या देणगीमुळे तिने आपल्या लोकांना देवासमोर नीतिमान केले. एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले, पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता अनुभवून देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे ते अनुभवतात. ते विशेष करून येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतात. म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली, तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंत काळचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले. यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल. प्रभूचे वचन. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्तय अध्याय 4 ओवी 1 ते 11. मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले. 40 दिवस आणि 40 रात्री येशूने काहीच खाल्ले नाही. त्यानंतर त्याला खूप भूक लागली. तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला,
जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे. येशूने उत्तर दिले, असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेले. सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले आणि त्याला म्हटले, जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक. कारण असे लिहिले आहे की देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करेल आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलतील. येशूने त्याला उत्तर दिले, असे सुद्धा लिहिले आहे की देव जो तुझा प्रभू याची परीक्षा पाहू नको. मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये आणि त्यांतील सर्व वैभव दाखविले. सैतान म्हणाला, जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापासून दूर हो. कारण असे लिहिले आहे की देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर. मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. आजचे शुभवर्तमान येशूच्या 3 मोहांविषयी सांगत आहे. 40 दिवस व रात्र उपवास केल्यानंतर सैतानाने येशूला मोहात पाडले. ख्रिस्ताने धोंड्यांच्या भाकरी कराव्यात, मंदिराच्या शिखरावरून खाली उडी मारावी आणि सैतानाच्या पाया पडून त्यांस नमन करावे. प्रत्येक क्षणी येशूने शास्त्रवाचनाचा उल्लेख करून सैतानाचा पराभव केला व मोहावर विजय मिळविला. सैतानाने येशूला सोडून दिल्यावर देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. हरेक घडीला देवदूत येशूचे संरक्षण करत होते, हे आपल्यासाठी फार मोठे आश्वासन आहे. संकटसमयी आणि कठीण परिस्थितीत देव आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. तो कायम आपल्या पाठीशी असतो, यावर विश्वास ठेवूया व आपले जीवन परमेश्वराच्या जीवनासारखे करण्यासाठी त्याला अनुसरूया.